कागलमध्ये 2 दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या झालेल्या प्रचार सभेवेळी हेलिकॉप्टरनं माणसं आणू पण संजय मंडलिक यांना विजयी करू, आता देव आला तर मंडलिक यांचा पराभव होणार नाही असं वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं। या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांना टोला लगावलाय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी इथं शनिवारी सायंकाळी जाहीर सभा झाली। यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉक्टर नंदिनी बाभुळकर, व्ही.बी. पाटील, संजय पवार आदींची उपस्थिती होती। या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी आमचे मतदार पायी चालत, सायकल किंवा बैलगाडीने येतील आणि राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मतदान करतील असा विश्वास करत मुश्रीफांना टोला लगावला। 4 वेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नसल्याचं सांगितलं। भाजप 200 जागाही स्वबळावर जिंकणार नाही, त्यामुळे केंद्रात नक्की परिवर्तन होईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी ही रयतेची उमेदवारी असून ती आपण जबाबदारी म्हणून स्वीकारली। विकासाचा डंगोरा पिटणाऱ्या भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये देशात कोणताही मोठा विकास प्रकल्प राबवला नसल्याची टीका श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केली। डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी पवार साहेबांना साथ देण्यासाठी कुपेकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परत येण्याचं भावनिक आवाहन केलं। सभेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, गडहिंग्लज तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत देसाई, शिवाजीराव माने, जनता दलाचे बाळेश नाईक, संभाजी पाटील, शिवाजी सावंत, नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश आपटे, कल्लापाण्णा भोगण, विलास पाटील, प्राध्यापक किसन कुराडे, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, माजी संचालक रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवप्रसाद तेली यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।